आजचा व्लॉग तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी खूप उत्साही आहे. कारण आम्ही लास्ट वीक फुल फॅमिली दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये असताना पार्लिमेंटमध्ये बसून डॅडींना प्रश्न मांडताना बघायला मिळालं. त्याचबरोबर आपला देश चालणाऱ्या मोठमोठ्या लीडर्सला ऑब्झर्व करायला मिळालं. आणि ह्या व्लॉगमध्ये अमरेंद्रचा तर बर्थडे आहेच, पण डॅडींच्या कामाबद्दल मी एकदम खोलात जाऊन ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की फुल फॅमिली घेऊन आपण सगळ्यांनी हा आजचा ब्लॉग पहा. कसलं चालायला चालायला म्हणजे तो रांगलेलाच नाही, सकाळपासून चालायलाच लागलाय. कसे मला डॅडा लाग मारली म्हणजे शोनी म्हणजे मोनी. किती दिवसानं भेटली मला राणी, किती दिवसानं भेटली. मला वाटलं ही आरतीचं ताडबीड घेऊन तयार असणार इथं. आम्हीच बेल वाजवायलोय. ते दिवस गेले की त्या ते दिवस गेले. मिस्टर झोपी झोपी. अरे कशी दिसते माझी राणी, कशी दिसत माझी शोना. काय काय बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ये सगळ्यांची बर्थडे झाले बघितलं, स्वतःचा तर पहिल्यांदा नंबर लागला ना. ताली बजाओ ताली बजाओ. आज हमारे शेर का बर्थडे है, ताली बजाओ सब. शाबाश. मीठा खावा. तुपातला शिरा, तुपातला शिरा, तुपातला शिरा खातो. अरे तुपातला शिरा. अमरेंद्रचा फर्स्ट बर्थडे, 1 year old बॉय. गेल्या वर्षभरात फॅमिलीमध्ये एक वेगळं वातावरण म्हणा, चैतन्य आणि तो असल्यामुळं सगळे खूप आपण म्हणजे वी मेक इट अ पॉइंट की येऊन त्याला भेटण्यासाठी तो जागा असतोय तेव्हा. सो खूप लाईफ चेंज झाली आहे. सुखी राहा. मी तुम्हाला तिघांना, तुम्ही लहान असताना किंवा असताना, मी तुम्हाला तिघांना कधी घेतलेलं नव्हतं. किंवा मी असं, आता अमरेंद्र असा आहे की असं राहतच नाही त्याच्याशिवाय. आता मी दिल्लीला आलो, मला रोज दिवसातून 4 वेळा व्हिडिओ कॉलवर बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि म्हणून मला सगळ्यांना दिल्लीला एवढ्यासाठी बोलवलं की मी मला शोनाला भेटायचं होतं माझ्या. ही ब्रिंग्स एव्हरीबडी टुगेदर. अमरेंद्र असा आहे की त्याला भेटायला पीपल मेक इट अ पॉइंट घरातले. मला सांगायचे की यू हॅव ब्रॉट ग्रेट फॉर्च्यून विथ यू. तो खूप मोठा होणार आहे आयुष्यामध्ये. आणि अगदी नावाप्रमाणे 1 वर्षापर्यंत जे त्याचं आता लाईफ राहिलेलं आहे त्याच्या नावाप्रमाणे ही विल बी एन इमॉर्टल किंग, किंग ऑफ किंग्स. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑन द डे. अमरेंद्र माझ्या लाईफ मध्ये आल्यापासून म्हणजे मला खरं प्रेम काय आहे हे कळलं. पहिलं प्रेम इकडे झालं. जेवढं प्रेम मी अमरेंद्रवर करते तेवढं मी या जगात खरंच मी कोणावर नाही केलंय. तो डे इन डे आउट ज्या गोष्टी करायला लागलाय, जे शिकायला लागलाय, आता तो चालायला शिकलाय. सो इट इज ब्रिंगिंग अस सो मच जॉय. मी या मुलीला मेसेज देणार आहे की जसं दादा त्यांच्या भाऊ बहिणींसाठी होते, जसं डॅडी त्यांच्या भाऊ बहिणींसाठी आहे, जसं पिंदा त्याच्या भाऊ बहिणींसाठी आहे, तसं अमरेंद्र विल बी फॉर ऑल द यंग ब्रदर्स अँड सिस्टर्स. हॅपी बर्थडे अमरेंद्र. क्लॅप क्लॅप. आता एखादा प्रश्न जर तुम्हाला पार्लिमेंटमध्ये मांडायचा असेल त्याची प्रोसिजर काय आहे? अधिवेशन काळामध्ये जर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर ते 15 दिवस आधी सगळे क्वेश्चन्स आपल्याला द्यावे लागतात. आणि त्यासाठी यू नीड टू हॅव अ क्वेश्चन बँक. तर प्रश्न येतात कुठून? आपण ज्यावेळी
प्रवास करत असतो, आपण लोकांच्या गावोगावी आपले दौरे असतात किंवा आपण ऑफिसला सुद्धा बसतो, लोक भेटायला येतात आपल्याला. त्यातून त्यांच्या ज्या समस्या मांडल्या जातात, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, आणखीन बऱ्याच डेव्हलपमेंटच्या असतील, काही लोक सजेस्ट करतात. तर हे सगळे प्रश्न आपण क्वेश्चन बँक तयार करत असतो. माझ्याकडे जसे कोल्हापुरात येतील, कुठेही गेलो, मी राज्यात गेलो, आले की आपण ते दिल्लीला लगेच मेल फॉरवर्ड करून क्वेश्चन बँक तयार करतो आणि येणाऱ्या सेशनमध्ये ते आपण देत राहतो. आता प्रश्न लागणं पार्लमेंटमध्ये हे म्हणजे खूप मोठा नशिबाचा भाग आहे. सगळे खासदार आपापले विषय टाकत असतात, मांडत असतात आणि जे क्वेश्चन सिलेक्ट केले जातात अधिवेशनाच्या दरम्यान ते लॉटरी सिस्टीमने सिलेक्ट केले जातात. म्हणजे उद्या काय प्रश्न येणार आहेत त्याचं आज लॉटरी काढली जाते आणि मग ते क्वेश्चन सिलेक्ट होतात आणि फक्त 15 हे स्टार्ट क्वेश्चन असतात ज्याचं लेखी उत्तर आपल्याला उपलब्ध होतं मंत्री महोदयांच्याकडून आणि 15 अनस्टार्ट असतात ज्याचं फक्त उत्तर मिळतं. स्टार्ट क्वेश्चनचं एक चांगलं आहे की ज्यावेळी आपल्याला उत्तर मिळतं आपण त्याच्यावर परत सप्लिमेंट विचारू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे विषय असतात. जसं मी सांगितलं की क्वेश्चन आवरमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतो, तसं 0 आवर एक असतं. 0 आवर म्हणजे अर्जंट अटेन्शन. तर त्यामध्ये आपण काही विषय आपल्या मतदारसंघातले घालू शकतो. 0 आवर सुद्धा 15च लोकांचे सिलेक्ट होतात. ते सुद्धा त्याचे अधिकार सगळे सभापती नाहीत. ओके. सभापती महोदय त्या विषयाची अर्जन्सी बघतात, काय विषय आहेत आणि मग ते सिलेक्ट करतात. त्यामध्ये सुद्धा 200-300 खासदार रोज 0 आवर अप्लाय करत असतात. म्हणजे तुम्हाला मोस्ट क्वेश्चन्स येतात ते ऍक्च्युली तुम्ही पब्लिक कडनं घेऊनच तुम्ही त्याच्यावरती स्टडी करताय. हा, पब्लिकचेच क्वेश्चन्स. वी आर पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. ज्या पद्धतीने क्वेश्चन आवर असतो त्याप्रमाणे 0 आवर असतो. त्याचप्रमाणे स्पेशल मेन्शन्स म्हणून पण एक क्लॉज आहे किंवा आयुध म्हणतो मराठीमध्ये आपण. त्याच्या अंडर आपण प्रश्न विचारू शकतो. स्पेशल मेन्शनमध्ये सुद्धा आपण ॲट लेंथ सगळा विषय द्यायचा असतो आणि तो तिथं रीड करायचा. तो आपण जसं इतर वेळी आपण स्पीच करतो तसं त्याला अलाउड नाही आहे. जो कंटेंट देईल आपण त्याच्या बाहेर बोलता येत नाही, तो रीड करावा लागतो. आणि हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे लॉटरी सिस्टीमला लागत असतात. रँडमली तुमच्या हातात काहीच नसते. आपल्या हातात काही नाही. आपण फक्त विषय महत्वाचे कुठले आहेत, अर्जन्सी काय, ते 1, 2, 3, 4 प्रमाणे आपण तिथं आपण अप्लाय करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं सभागृह हे असं आहे की यामध्ये एखादा विषय मांडला की त्याची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. त्या लगेच ऑफिसमधून. हा, मी ऍक्च्युली तेच विचारणार. आता रिसेंटली तुम्ही सोलापूर एअरपोर्ट संदर्भात पण विचारलं किंवा कोल्हापूरची आपली सह्याद्री एक्सप्रेस आहे त्याबद्दल प्रश्न मांडला. हे प्रोसेसमध्ये याला आणि ते होण्यासाठी म्हणजे ते घडवून आणण्यासाठी कसं होतं ते? सभागृहामध्ये बोलायला मिळणं हे म्हणजे खूप नशीब लागते म्हणून नक्कीच. कारण सगळं लॉटरी सिस्टमने असतं. आपले विषय खूप असतात आणि त्यात एकदा सभागृहामध्ये विषय मांडला त्या विषयाचं जे ऑफिस असतं, त्या विषयाचं जे मंत्रालय असतं ते तिथं ते प्रक्रिया फॉलो करतात. ते लगेच आपल्याला कॉल करतात की ही मागणी आपण केलेली आहे, काय काय तुमची मागणी आहे. मग आपण त्यांना डिटेलमध्ये ते देऊ शकतो. त्यांच्याकडून फोन येतो, आपल्याला परत जायला लागत नाही. सभागृहात मांडल्यानंतर हा, नाही. नाही. मंत्री महोदयांना जर आपण भेटलो एखाद्या विषयासाठी, उदाहरणार्थ सह्याद्री एक्सप्रेससाठी, बरोबर. तर त्यांनी आपलेच महाराष्ट्राचेच मंत्री आहेत दानवे साहेब, त्यांनी ताबडतोब त्या संदर्भात मिटिंग लावण्यासाठी सांगितलेलं आहे. नेक्स्ट वीकमध्ये त्याची मिटिंग होईल आणि मिटिंगमध्ये का सह्याद्री एक्सप्रेस बंद आहे, ते चालू करण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळ्याच गोष्टी डिस्कस होतात. त्याचा पण फॉलोअप घ्यावा लागतो त्या गोष्टींचा. आपण बघतोय की सभागृहामध्ये खूप गोंधळ सुरू आहे आणि गोंधळामुळे सभागृह तहकूब होण्याचं प्रमाण जास्त आहे. दुःख एवढंच आहे, वाईट एवढंच वाटतं की खूप आपण अभ्यास करतो. म्हणजे उद्या सभागृहामध्ये प्रश्न यावा, आल्यानंतर त्याच्यासाठी लागणारी तयारी, खूप रात्रीपर्यंत बसून हे सगळे. तुम्ही एका क्वेश्चनवरती किती वेळ तयारी करायला लागते तरी? आता एका क्वेश्चनसाठी असं जर सांगायचं म्हणलं, नुसता तो विषय नाही. मी उदाहरणार्थ आज मी 0 आवर माझा विषय लागलेला आहे, तो म्हणजे कोल्हापूरमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करा. केंद्रीय विद्यालय यांनी आपली म्हणजे शिक्षणातली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. पण कोल्हापूरला केंद्रीय विद्यालय नाही आहे, पुण्यामध्ये आहे आणि बेळगावमध्ये आहे. मी खरं म्हणजे पूर्वी सुद्धा पाठपुरावा करत होतो की मिळावं, पण त्यांच्या नियमानुसार 200 किलोमीटरच्या आत त्यांना नवीन केंद्रीय विद्यालय देता येत नाही. तसं बेळगाव आपल्यापासून 120 किलोमीटर आहे, परंतु ते कर्नाटकामध्ये आहे. आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचारी आहेत. त्याचबरोबर आर्मी पर्सनल्स त्यांच्या मुलांसाठी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ही स्कूल असणं उपयोग असतं आणि आपल्या सामान्य लोकांना सुद्धा त्यात ऍडमिशन मिळतात. आता हे मांडत असताना माझ्याकडे इन्फॉर्मेशन पाहिजे की प्रत्येक वर्षी किती लोक बरोबर स्टेटमधून, डिस्ट्रिक्टमधून अप्लाय करतात, किती लोकांना ऍडमिशन मिळतं, किती रिजेक्ट होतात, तर बेळगावला किती लोकांना मिळालं, किती लोकांना रिजेक्ट झालं, हे सगळे जे डिटेल्स आहे हे आपल्याला रिसर्च करावा लागतो, त्याची माहिती काढावी लागते. जे आपल्या
कक्षेच्या बाहेर आहे ते वेगवेगळे आपले असिस्टंट आहेत. माझे दिल्लीमध्ये 2 असिस्टंट आहेत, मुंबईमध्ये असिस्टंट आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत. कोल्हापूरची माहिती लागते, मुंबईची, महाराष्ट्राची माहिती लागते, दिल्लीची. या सगळ्याचं गॅदरिंग करून, कंपायलेशन करून, हे सगळं जर गॅदरिंग बघितलं तर असं 1 तासाच होत आहे. पण बोलायला आपल्याला किती वेळ मिळतो? 1 किंवा 2 मिनिटं. तर या 2 मिनिटांमध्ये त्याचा सारांश सभागृहामध्ये आपल्याला शासनाला पटवून द्यावा लागतो आणि मगच ते इफेक्टिव्ह होतं, इम्पॅक्ट होतं. आणि हे सगळं गॅदरिंग करणं, त्याचा सारांश काढणं आणि ते बनवणं, याला खूप वेळ लागतो. रोज मला ॲटलिस्ट 1 तरी वाचतो हे सगळं रोजच्या प्रिपरेशनसाठी. धनंजय महादिक सप्लीमेंट्री. धन्यवाद सभापति जी। केंद्रीय विद्यालय ने शिक्षा के क्षेत्र में अपनी एक गुणवत्ता साबित की है, इसलिए केंद्रीय विद्यालयों की बहुत सारी डिमांड है। मैं सर पिछले बार लोकसभा में था, तब से मैं अपने क्षेत्र कोल्हापुर के लिए केंद्रीय विद्यालय की मांग कर रहा हूँ। कोल्हापुर में 1 लाख से ज़्यादा केंद्रीय कर्मचारी हैं। एक छोटा यूनिट आर्मी का भी कोल्हापुर में स्थित है, लेकिन हमारा जो नज़दीकी केंद्रीय विद्यालय है वो एक बेलगाम में है जो 125 किलोमीटर दूर है, और दूसरा पूना में है जो 250 किलोमीटर दूर है। तो मैं मंत्री से जानना चाहता हूं कि क्या कोल्हापुर में आप केंद्रीय विद्यालय की शुरुआत करेंगे? ऑनरेबल मिनिस्टर। धन्यवाद। केंद्रीय विद्यालय की प्रति छवि के आधार है, उसकी गुणवत्ता को लेके ये एक निरंतर प्रक्रिया है। अगर वो प्रक्रिया युक्त वो कोई प्रस्ताव हमारे सामने आएगा, उसके बारे में केंद्रीय विद्यालय संगठन उचित निर्णय करेगी। कुठल्याही घरात आई मुलांना वाढते, इथं आम्ही बोलवून आई येणं झाले. कुठल्या घरात वाढते जरा? सगळ्या घरात वाढते, हा? सगळ्या नाही, एवढ्या मोठ्या मुलाला आईने कसं वाढायचं असते? मोठ्या छोट्याचा विषय नाही ग. देवाने 2 हात दिलेत बरे आपल्याला. वाढ जरा. आणि ते कुठे घेऊन चाललेस? गरम करायला गार झालं. बस ना, तुला हे बोलायचंय मला काय तर. नको मला काय अगं डॅडीन संदर्भात बोलायचंय. बस 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 डॅडीन बस संदर्भात बस, काय बस, असतं? डॅडींचा विषय आहे. बस तू खाली सांग तुला. म्हणजे ॲक्च्युली आता तूच बघतीस डॅडी असं. आता हिंदीचा जो विषय आहे, हिंदी काय आपली फर्स्ट लँग्वेज नाही, ठीक आहे, आपली नॅशनल लँग्वेज आहे, पण वी डोंट स्पीक हिंदी ऑन अ रेग्युलर बेसिस. डॅडी जे बोलतात पालवणी फ्लुएंटली, ते असं आरशस मुद्दे प्रॅक्टिस करतात. नाही, त्यांच्याकडे ही आहे, डिक्शनरी आहे. म्हणजे मराठीत ते सगळं नोट डाऊन करून घेतात, त्यांना जे पाहिजे असते ते. आणि देन ते मोबाईलमधलं हे असतं ना, म्हणजे ट्रान्सलेट करायचं, ते ट्रान्सलेट करतात आणि मग थोडं पाठ एकदा म्हणून बघायचं, रीड करून बघतात आणि मग नेक्स्ट डे पार्लमेंटमध्ये बोलायचं. नाही, यांचं कमांड भयानक आलं हिंदीवर खरं. म्हणजे शब्द स्पेशली स्पेसिफिक असे हे शब्द ह्या गोष्टीसाठी आहेत. काही शब्द आहेत ते अवघडच आहे. मग परत सपोज एखादा अवघड शब्द असते जो त्यांना पण कळत नाही. कळालेलं नसतं, मग परत ते डिक्शनरीमध्ये जाऊन त्याचं मिनिंग वगैरे, म्हणजे ते वी हॅव टू व्हेरीफाय ना, नाहीतर नुसतं ट्रान्सलेट झालंय म्हणल्यावर नाही अशा गोष्टी. धनंजय हादिक जी। धन्यवाद उपसभापति जी। बहुत ही महत्वपूर्ण बिल मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटीज अमेंडमेंट 2022 पे बोलने का मौका दिया। मैं हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का, सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी का अभिनंदन और आभार व्यक्त करता हूं कि वो ये बिल लेके आए, क्योंकि सर ये छोटे किसानों से जुड़ा हुआ बिल है, छोटे व्यावसायिकों से जुड़ा हुआ बिल है, और ख़ासकर कोऑपरेटिव सेक्टर में काम करने वाली महिलाएं हैं उनसे जुड़ा हुआ ये बिल है सर मैं कोऑपरेटिव सेक्टर से आता हूँ, मेरी तीसरी पीढ़ी भी कोऑपरेटिव में है। मेरे फादर कोऑपरेटिव चलाते थे, मैं कोऑपरेटिव में हूँ, अभी मेरा बेटा कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री का चेयरमैन बन गया। तो हम इससे जुड़े हैं और ये संशोधन इतने सालों बाद आ रहा है, इससे मुझे बहुत खुशी हो रही है सर। देश में करीब 8 लाख कोऑपरेटिव सोसाइटीज़ है सर, उसमें से 1600 मल्टी स्टेट है और सबसे ज़्यादा महाराष्ट्र में 570 मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटीज़ है सर। जब से नया सहकारिता मंत्रालय देश में स्थापन हुआ, अमित भाई शाह जी ने इसका चार्ज लिया, उन्हें मंत्री बनाया गया, बहुत बड़े बड़े निर्णय उन्होंने लिए सर। शुगर फैक्ट्री जो FRP के ऊपर जो प्रॉफिट होता है वो किसानों को बांटता था और उस पर इनकम टैक्स लगाया जाता था सर। करीबन 30-40 साल से ये हो रहा था और एक एक शुगर फैक्ट्री पे इनकम टैक्स का करीबन 100 करोड़ 200 करोड़ का बकाया चल रहा था, नोटिस आ रही थी, कई सारे फैक्ट्रियों के खाते सील करने का भी प्रोविजन हुआ था, काम हुआ था। लेकिन जब अमित भाई शाह जी ने चार्ज लिया, एक बहुत बड़ा और ऐतिहासिक निर्णय लिया, 10,000 करोड़ सभी शुगर फैक्ट्रियों पे लगाया हुआ इनकम टैक्स
माफ करने का ऐतिहासिक निर्णय लिया। 12 करोड़ किसान जो गन्ना उत्पादक है उन्हें इससे राहत मिली है। मैं इसके लिए अमित भाई शाह जी को बहुत बहुत बधाई देता हूँ सर। लोकसभेत बऱ्याच वेळा बसायचं सगळे लोकसभा मेंबर्सना बघितलेलं आहे, पण आज राज्यसभा विच इज द अप्पर हाऊस हे सगळे भारतातले बऱ्यापैकी लर्नेड आणि एक्सपिरियन्स नेते आहेत. आज आपल्याला बघायला मिळालं एस जयशंकरजी तिथं होते, निर्मला सीतारामनजी होत्या, पियुष गोयलजी होते. हे सगळेजण आपल्याला आज राज्यसभेत बघायला मिळाले, विच वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे स्वतः डॅडींचा एक प्रश्न विचारलेला हे फार कमी होतं, कारण की आम्हाला डॅडींचा प्रश्न विचारताना केव्हा लोकसभेत सुद्धा आम्हाला बघायला मिळालं नव्हतं. तर आज ते पॉसिबल झालं. जवळजवळ 2 तास आपण आता आतमध्ये होतो. यू कॅन ऑलमोस्ट फील द सिरियसनेस, जी गंभीरता आहे ती आपल्याला दिसून येते त्या हाऊसमधली. आणि आत्ताचं वातावरण असं आहे की ऑपोजिशन पार्टी हे गोंधळ घालण्याचं काम करते. अजेंडाच तोच झाला आता. मला असं फील झालं की ते फार इन्सल्टिंग आहे. सभापतींना इन्सल्टिंग आहेच, आपल्या देशाच्या डेमोक्रेसीला ते इन्सल्टिंग आहे ते जे करत होते ते. कारण जे प्रश्न मांडले जात होते, एकतर फायनान्स विषयी प्रश्न होते, अर्थव्यवस्थेविषयी प्रश्न होते, आरोग्याविषयी म्हणले पण ते की सगळ्यात महत्वाचा विषय, आणि देशाच्या सामान्य व्यक्तीवरती प्रश्न होते. आणि ते सगळं सोडून हे मोठमोठ्याने दंगा घालत होते. क्वेश्चन आर इज द हार्ट ऑफ आर डेमोक्रेसी. आणि हीच ऑपॉर्च्युनिटी जर मिस केली तर प्रेझेंट कसं करणार, लोकांचे क्वेश्चन्स प्रेझेंट कसं करणार. लॉट्स टू लर्न. आता नवीन पार्लिमेंट बिल्डिंग पण आपण बघितली आता. येत आहे क्लास आहे ती बघ. रेडी and 2 happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Shoni Papu, happy birthday to you. Yay.